मेरे को रूल्स पता है, इसीलिए आप अभी मेरे को रूल समझाने मत बैठना। अच्छा चढ़ जा। वो सब्जेक्ट जो मुझे नहीं पसंद, डांस। ऑप्शन के बिना बोल रहा हूँ, लॉक करो डांस। कर दे। जो भी ऑप्शन है लॉक करो। अच्छा बाकियों के लिए ऑप्शन बोलना पड़ेगा। सर ये भी कोई पूछने का सवाल है? दो ही राजा होते हैं। दो ही राजा होते हैं ना? दो ही राजा होते हैं। अच्छा ऑप्शन तो बोल दे। अब इनके पास एक मौका है पड़ाव को पार करके अपने इरादों को पूरा करने का। पता नहीं इनके क्या इरादे हैं ऑफ द वाल्मीकि रामायण। ऑप्शंस सध्या सोशल मीडियावर या 10-12 वर्षाच्या पोराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि अनेक कमेंट त्या पोराच्या व्हिडिओ खाली फोटो खाली येत आहेत। मग तुम्हाला वाटेल की ह्या पोरांनी नेमकं काय केलं, कशामुळे तो चर्चेत आहेत? त्याचं कारण असं आहे की हे जे पोरगा आहे ते अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं होतं आणि थेट अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसलं होतं। मग आता तुम्हाला वाटेल चांगली गोष्ट आहे, एक पोरगा एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जातं, एवढं मोठं त्या ठिकाणी जाऊन प्रश्नाची उत्तरं देतं, त्यामुळे त्याचं कौतुक व्हायला पाहिजे। आता त्याचं कौतुक कोणी करत नाही, पण त्याला मात्र नाव बरेच जण ठेवत आहेत आणि असं पोराला चांगले संस्कार नाहीत असं देखील म्हणत आहेत। याचं झालं असं की या कार्यक्रमामध्ये ते जे पोरगा आहे ते पोरगा आलं आणि आल्यानंतर थेट अमिताभ बच्चन यांनाच वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू लागलं। म्हणजे कुठेतरी त्याचं ते बोलणं आहे ते न शोभणार आहे। तुम्ही मला प्रश्न तर विचारा, ऑप्शनची मला गरज नाही आणि तुम्ही एकदा काय चारदा लॉक करा अशा पद्धतीनं एकदम असं डेअरिंगबाज पद्धतीनं अमिताभ बच्चन यांना बोलत होतं आणि त्यांना प्रश्न विचारला की लगेच म्हणत होतं मला ऑप्शन सांगू नका, मी बिना ऑप्शनचंच उत्तर देतो। बघा आता या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमामध्ये आतापर्यंत दिग्गज लोक आलेले आहेत, मोठमोठे लोक आले आहेत, पण मात्र ते सुद्धा अमिताभ बच्चन यांच्या समोर नम्रपणानं वागलेले आहेत, नम्रपणानं बोलले आहेत, कारण की अमिताभ बच्चन हे अमिताभ बच्चन आहेत। मग त्यांच्या समोर हे 10-12 वर्षाचं पोरग अशा पद्धतीनं वळवळ करू लागलं आणि म्हणू लागलं की मला तुमच्या ज्या काही नियम अटी आहेत त्या काहीही सांगू नका, त्या सगळ्या मला माहिती आहेत, डायरेक्ट कार्यक्रमाला सुरुवात करा। मग अमिताभ बच्चन यांनी डायरेक्ट कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा त्यांना सुरुवातीला 2-3 प्रश्नाची उत्तरं अगदी आरेरावीच्या भाषेमध्ये त्याच्या पद्धतीने दिली। पण मात्र जेव्हा चौथा का 5वा प्रश्न त्या ठिकाणी आला तेव्हा त्यांना एवढ्या कॉन्फिडन्सनुसार सांगितलं की एकदा नाही चारदा लॉक करा, मला माहिती ते उत्तर कन्फर्म आहे। मग अति शहाणा त्याचा बैल रिकामा ज्या पद्धतीची मन आहे त्या पद्धतीनं 4थ्या-5व्या प्रश्नाला ते पोरग त्या ठिकाणी गार पडलं आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर चुकलं। पण मात्र ज्या पद्धतीनं ते ॲटिट्यूडनं अमिताभ बच्चन यांना बोलत होतं त्यामुळं अनेकांनी त्याच्यावर टीका केलेली आहे, नाव ठेवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। त्या एपिसोडमध्ये अशा पद्धतीने एक प्रसंग घडला की जेव्हा तो एवढ्या ॲटिट्यूडनं बोलत होता आणि अमिताभ बच्चन यांनी जेव्हा त्याला प्रश्न विचारला होता तेव्हा तो स्वतःहून म्हणला की मला ऑप्शन सांगा। तेव्हा अमिताभ बच्चन 2 मिनिटं त्या ठिकाणी शांत बसले, त्याच्याकडे एक सारखं पाहू लागले। कदाचित अमिताभ बच्चन यांना त्या ठिकाणी एक डायलॉग बोलायचा असेल, पण मात्र त्यांना त्या ठिकाणी त्या पोराला तो डायलॉग बोलता आला नाही। तो डायलॉग असेल की रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं। आता इतकुसं पोरग एवढ्या मोठ्या माणसासमोर कार्यरावीची भाषा वापरतोय म्हणून त्या पोराला बऱ्याच जणांनी टीका केली आहे, नाव ठेवले आहेत, त्या पोराला चांगलं वळण लावलं नाही, संस्कार लावले नाही असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। म्हणून ते पोरग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। आता ज्या पद्धतीने ते बोललेलं आहे, वागलेलं आहे, ते जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्या पोराबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।